स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरक यातना. रील स्टार रोहिणी पारादेच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर. मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लाखो फॉलोअर्स, हजारो रील्स आणि चेहऱ्यावर कायम हसू, पण पडद्यामागे सुरू होता छळाचा खेळ. रील स्टार रोहिणी पारादेच्या मृत्यू प्रकरणात 23 दिवसांनी असा खुलासा झाला आहे, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडला आहे. रोहिणी पाराध्यने आत्महत्या का केली, हा प्रश्न 23 दिवसांपासून अनुत्तरित होता. पण आता पोलिसांच्या तपासातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. अखेर आरोपी कोण, पहा हा विशेष रिपोर्ट. सोशल मीडियावर आपल्या रील्सने लाखो मनांवर राज्य करणाऱ्या ब्रह्मपुरीच्या रील स्टार रोहिणी पाराध्ये हिच्या मृत्यूला अखेर 23 दिवसानंतर वाचा फुटली आहे. जिने नेहमी पडद्यावर हसू विकलं, तिच्या वाट्याला प्रत्यक्ष आयुष्यात मात्र पतीकडून मिळालेला छळ आणि क्रूरता आली. पतीच्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून रोहिणीने मृत्यूला कवटाळल्याचं आता उघड झालं आहे. मंगळवेढा पोलिसांनी पती निलेश विलास पाराध्ये याच्या विरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि कुटुंबियांच्या तीव्र संतापानंतर अखेर पोलिसांना या प्रकरणाची दखल घ्यावी लागली. रोहिणीला हाच खरा न्याय असल्याची भावना व्यक्त होते. मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार 26 मे रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ब्रह्मपुरी हद्दीतील ग्रामपंचायत हॉटेलमध्ये 25 वर्षीय रोहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या आत्महत्येभोवती गूढ निर्माण झाले, मात्र पडदा उघडला तो एका छळवणुकीच्या कहाणीवरून. मयत रोहिणीची अजिबात इच्छा नसतानाही तिचा पती निलेश पाराध्ये हा गेल्या 1 वर्षापासून तिला हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडत होता. केवळ एवढ्यावरच न थांबता घरगुती कारणावरून रोज वाद घालणे, भांडण करणे, अधूनमधून तिला अमानुषपणे हाताने मारहाण करणे असा छळ सुरू होता. पतीकडून मिळणाऱ्या रोजच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाची सीमा संपली. या छळाला पूर्णपणे कंटाळून अखेर रोहिणीने टोकाचं पाऊल उचललं. तिने हॉटेलमधील राहत्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि खोलीतील पत्र्याच्या लोखंडी अँगलला लोडणीने गळफास लावून आपले जीवन संपवले. सोशल मीडियावर लाखो जणांना खिळवून ठेवणाऱ्या एका चेहऱ्याचा असा वेदनादायक अंत झाला. आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून रोहिणीने आत्महत्या का केली अशा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. पोलिसांनी तपासासाठी CDR काढला, पण त्यातून ठोस काही हाती येत नव्हते. अखेर पोटच्या मुलीचा छळ उघड्या डोळ्यांनी पाहणाऱ्या हताश पित्याने पुढे येत पोलिसात धाव घेतली. मयत रोहिणीचे वडील बाळू गिरजाप्पा शिवशरण, राहणार अर्धनारी यांनी दिलेल्या अत्यंत करुण आणि आक्रमक फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी आरोपी पती निलेश पाराध्ये याच्या विरोधात BNS 108, 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 23 दिवस उलटले तरी न्याय का मिळत नाही असा संतप्त सवाल विचारला जात असताना आता गुन्हा दाखल झाल्याने ब्रह्मपुरी आणि सोशल मीडिया विश्वातून समाधान व्यक्त होते आहे. हीच रोहिणीला खरी भावपूर्ण श्रद्धांजली, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणाचा पुढील धडक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश बनकर हे करत असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणार का याकडे आता सगळ्यांना